तर सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं आपल्या आजच्या राज्यघटनेच्या बॅचमध्ये पेरा इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून वेलकम आहे. आणि आज आपण फर्स्ट इंट्रोडक्शन लेक्चर बघतोय. आणि इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये आज मी राज्यघटनेबद्दल कमी, तुमच्या एकूणच कंबाईनच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेबद्दल जास्त बोलतोय. राज्यघटनेबद्दल सविस्तर चर्चा आपण याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये बोलू. पण आजच्या लेक्चरमध्ये इन्क्लुडिंग राज्यघटनेचाही पार्ट येईल. सिलेबसला अनुसरून काय पुढे कसं करायचंय त्याच्याबद्दल असणारे घटक. पण एकूणच तयारी करताना आपण सर्वजण 2025 मधली नोव्हेंबरची ग्रुप बी आणि ग्रुप सी ही परीक्षा पास होण्याच्या उद्देशानं तयारी करतोय. तर आपलं काय लक्ष असलं पाहिजे, कशी तयारी सुरू केली पाहिजे, तयारीमध्ये काय काय करणं आवश्यक आहे. विशेष तुमच्यापैकी ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय त्यांना माझं सांगणं एवढंच आहे, काहीच एक्सक्यूज नाही ठेवायचं. आत्ता सुरू करतोय, या वर्षी होईल का, पहिल्याच अटेम्प्टमध्ये होईल का, आता या वर्षी तयारी करून घेतो मग पुढच्या वर्षी मी तयारी करून चांगलं देतो, काही बोलण्याचा ऑप्शन नाही. करता येतं, कसं करायचं मी ते सांगतोय, पण ऑप्शन नाही ठेवायचं. दुसरी गोष्ट, ज्यांचं आता ग्रॅज्युएशन कंप्लीट नाही 2025 मध्ये, त्यांनी ह्या बाकीच्या लोकांपेक्षा जास्त सिरियस राहायचंय. कारण बाकीच्या लोकांकडे आता पर्यायच नाही हीच एक्झाम देण्याशिवाय. पण जे मेरिट नेक्स्ट इयरला वाढत चाललंय, कॉम्पिटिशन ज्याप्रमाणे नेक्स्ट इयरला वाढत चाललंय, याचा अर्थ आपण जर 2026 अटेम्प्ट देत असू तर तेव्हा यांच्यापेक्षाही जास्त चांगली तयारी करावी लागणार आहे हे गृहीत धरायचंय. म्हणून आत्ता आपल्याला काही टेन्शन नाही, आपण निवांत आहोत असं समजणे नाहीच. उलट तुम्ही लवकर स्टार्ट केलंय हे तुमच्याकडचे ऍडव्हान्टेज आहेत, त्यामुळे त्या ऍडव्हान्टेजचा फायदा घेणे गरजेचं आहे. आणि जे आता ग्रॅज्युएट आहेत किंवा आत्ता जस्ट सुरुवात करतायत त्यांच्यापासून जे कोणी बाकीची तयारी करून झाले, थोडाफार क्लास झालाय, थोडेफार क्लास राहिलेत, त्या सगळ्यांना माझं सांगणं आहे की इथून पुढे तयारीसाठी कुठलाही एक्सक्यूज ऑप्शन न ठेवता आता आपण आपलं जे टार्गेट आहे त्याच्याबद्दल प्रिपेअर्ड राहावं. तुम्हाला जिथे काही लिहून ठेवता येत असेल, लिहून ठेवणं शक्य आहे, लिहून घ्यावं असं वाटतंय तिथं लिहून ठेवा. अन्यथा लक्ष ठेवा. आपलं टार्गेट आणि आता पुढची तयारी कंबाईन प्रिलिम्स आणि मेन्स हे दोन्ही पण आहे, इन्क्लुडिंग मेन्स बद्दलचा पार्टही. कारण आपण तयारी करतोय तर मुख्य आणि पूर्व दोन्ही पॉइंट ऑफ व्ह्यू आपण तयारीचा पार्ट इथं फिनिश करणे मोस्ट एक्सपेक्टेड आहे, जरुरी आहे. यामध्ये मुख्य परीक्षा ह्याचा विचार जास्त करायला पाहिजे. कारण आपल्या पेपरमध्ये आपल्या आयोगाच्या पॅटर्न प्रमाणे मुख्य परीक्षेचं वेटेज हे 80% आहे आणि मुलाखतीचं वेटेज हे 15% आहे. जर त्या पेपरला मुलाखत असेल तर, जसं की आता PSI आहे, फिजिकल इंटरव्ह्यू होतो, मग 15% त्याचं वेटेज आहे आणि पूर्व परीक्षेचं वेटेज 5% आहे. मग आता तुमच्यापैकी कुणालाही जर कंबाईन मधून नोकरी लागावं, पोस्ट मिळावा असं वाटत असेल तर हे लक्षात ठेवलं पाहिजे. पण मी गेल्या 10 वर्षात रिअल अनुभव बघितलाय, 80% विद्यार्थी 5% एक्झामची तयारी करतात. हे इथलं मोठं अपयश आहे. कारण मॅक्झिमम लोकांना काय वाटतंय, अहो पण सर ते प्रीच निघाली नाही तर मेन्स अभ्यास करून उपयोग काय आहे, म्हणून आम्ही प्री सुरू करतो. आता तुम्हाला पण काय वाटतंय, ते बाकी मेन्स बघू, येणारी प्री निघाली पाहिजे, काही करून प्री निघाली पाहिजे, हे प्रत्येकाला वाटतं. आणि जो सक्सेस होणारा विद्यार्थी आहे ना, हे 80% मुख्य परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी हा 20%च आहे. मग उलट मेन्सला कॉम्पिटिशन कमी आहे असं म्हणावं लागेल, कारण संख्या त्याची तयारी करणारी खूप कमी आहे आणि जो इथून पास होतो तो इथं पोहोचतो. मग जास्तीत जास्त लोक प्री फेल का होतात, कारण इथंच आहे. कारण जो मेन्सची तयारी करतो तो प्री पण पास होत असतो,
पण जो प्रीची तयारी करतो ना तो मेन्स पास होतोच असं नाही, कारण प्रीचा एक शॉर्ट नॅरो माइंडेड विशिष्ट बॉक्सच्या आत प्रिपरेशनचा पार्ट आहे. पण मेन्सला मात्र जास्तीत जास्त डीप आणि प्रॉपर पूर्ण स्टडी लागतोच, अभ्यासच लागतो. प्री मध्ये तुम्ही ठोकताळ्यावर सुद्धा अनेक वेळा प्री पास होता. एलिमिनेशन टेक्निक, काहीतरी ट्रिक्स वापरलेत, काहीतरी तुम्ही लॉजिक वापरलेत, काहीतरी तुम्ही अंदाज लावलाय, फेकायचं स्किल आहे, सराव करून करून फेकलाय, प्रॅक्टिस केली आहे, थोडं गेस केलंय, तर होऊन जातं. 5-10 मार्क प्लस मायनस मॅनेज होतात. पण मेन्स मध्ये ना ऑप्शन नाहीये अभ्यासाशिवाय. आणि आपल्याला फक्त प्री नाही काढायची आहे, पोस्ट काढायची आहे. तर पोस्ट काढायचं आहे तर तुम्ही मुख्य परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे. मग आता मी मुख्य परीक्षेचा अभ्यास कसा आणि काय करू? तर मुख्य परीक्षेसाठी आपल्याकडे पेपर 2 आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. थोडा तुमच्याकडे सिलेबसची कॉपी येईल, त्याच्यामध्ये ते तुम्हाला प्रॉपर बघता येईल. मग पेपर 1 मध्ये काय आहे? इंग्लिश आणि मराठी. आणि ही आहे 100 क्वेश्चन्स, 200 गुण. आणि इकडे सगळे जीएसचे विषय आहेत. जीएस विषय किती आहेत? जनरल 7 आहेत, त्याच्या सब पॉईंट बघितलं तर 9-10 विषयाकडे जातो आपण. म्हणजे एन्व्हायरमेंट, सायन्स, टेक्नॉलॉजी. मॅथ मध्ये आपण मॅथ रिजनिंग एकच पकडतो, तिथे मेन्स मध्ये मॅथ आणि रिजनिंगचे 2 सेपरेट पॉईंट टाकले गेलेले आहेत, ते 2 असं मोजले तर जास्त जातात, पण जनरली आपण याला 7 बघतो. मग ते कॉम्प्युटर वगैरे आहे, आरटीआय ऍक्ट आहे, लोकसेवा हक्क अधिनियम बद्दलचा पार्ट आहे. तर असे सगळे बघितले तर ते विषय वाढतातच, पण मेजर वेटेज आहेत असे विषय 7 आहेत. आता ह्याचे पण आपल्याकडं 100 प्रश्न आहेत आणि 200 गुण आहेत. मग आता हा माझा जून महिन्याच्या स्टार्टिंगचा पार्ट सुरुवात केलंय, तर मी आता पुढचे 4 महिने प्रिपेअर करताना माझ्याकडं म्हणजे आता 9 नोव्हेंबरची एक्झाम बघितली तर प्रॉपर आपल्या हातात किती आहेत काय दिवस? आपल्याकडं 150 दिवस आहेत. एक्झाम कधी आहे? 9 नोव्हेंबर. आणि 9 नोव्हेंबरसाठी एक्झामला अजून दिवस आहेत, बरोबर आहेत का? काय चुकलं काही? आहेत का की नाही? आहेत की नाही? 9 जून पासून पकडा, 9 जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, प्रॉपर 5 महिने आहेत. जरी आता 2-3 दिवस कमी दिसले तरी पुढे आपल्याकडे ते 31 जुलै, 31 ऑगस्ट, 31 ऑक्टोबर हे पकडले की बरोबर मोजून तोलून कसलंच प्लस मायनस न पकडता 150 दिवस आहेत. आणि या 150 दिवसात तुम्हाला तयारी करायची आहे या विषयाची, कोणता? जीएस. मग आता मी तुम्हाला ह्या 150 दिवसाचं स्ट्रक्चर प्लॅन सांगतोय, याप्रमाणे आपण अभ्यास करणार आहोत. मी मगाशी बोललो त्याप्रमाणे राज्यघटनेच्या माध्यमातून पूर्व परीक्षा पास होण्याबद्दलची संपूर्ण तयारी कशी करायची आहे पुढच्या 5 महिन्यात. मेजर आपला टार्गेट राज्यघटना आहे, ज्याबद्दल मी थोडा तुम्हाला सांगतोय, त्याची सुरुवात करू. पण राज्यघटनेच्या अगोदर ह्या गोष्टी, आपला गोल काय आहे? राज्यघटना करण्यासाठीच म्हणून तुम्ही इथं नाही आलेत. तुमचा मेन ऑब्जेक्टिव्ह प्री पास होणे, मेन्स पास होणे, आणि त्याच्यातला एक विषय म्हणून राज्यघटना आपण करतोय, याप्रमाणे इथं बघतोय. तर इथलं मुख्य परीक्षा, मुख्यचा आहे हा 100 प्रश्नांचा पाठ, आणि इकडे पूर्व परीक्षा, इथं पण आहेत 100 प्रश्न. आणि हे दोन्ही काय आहेत? कॉमन आहेत. हा जीएस आहे, हा पण जीएस आहे. मग मला आत्ता तयारी करताना ज्याही विषयाचा जिथेही क्लास लावेल तिथं मी इतिहास, भूगोल, पॉलिटी, इकॉनॉमी, हिस्ट्री, जिओग्राफी करताना मला वाटलं पाहिजे की सर मेन्स पण होतं का? प्री आणि मेन्स दोन्ही एकत्र झालं पाहिजे. या पॉइंट ऑफ व्ह्यूनं माझ्या तयारीचा पार्ट इथं कंप्लीट झाला पाहिजे. एकत्रित तयारी होणं गरजेचं आहे. आणि एकत्रित तयारी इथून मी तुम्हाला सांगतोय, हे करण्याचा प्रयत्न करा, करण्याचं लक्ष ठेवा. आणि हे इम्पॉसिबल अशी कुठलीच गोष्ट नाही. आणि हे कधीपर्यंत संपलं पाहिजे? एकत्रित तयारी पूर्व आणि मुख्य परीक्षेची एकत्रित तयारी झाली पाहिजे. त्याचं डेडलाईन सांगतोय, ते डेडलाईन आहे 12 सप्टेंबर. 12 सप्टेंबर पर्यंत मेन्स आणि प्री
ची तयारी इथून पुढे 90 दिवस आहेत. तुमच्यापैकी प्रत्येकाचा एखादा विषय झालाय, एखादा विषय अजून चालू आहे आणि एखादा विषय आपल्याकडे चालू आहे. असे 2 ते 3 विषयाचा क्लास चालू आहे किंवा झालाय, असा चालू आहे. आपले एकूण 7 विषय आहेत. 7 विषय प्री आणि मेन्स मधले मेजर सब्जेक्ट सांगतोय, म्हणजे कॉमन. तर ते 7च विषय आहेत आणि या 7 पैकी 2 विषयाला मी कंप्लीट बाजूला ठेवतोय. बाकी 5 विषयाची तयारी पुढच्या 90 दिवसात 100% पॉसिबल आहे. आणि हे 90 दिवसात म्हणजे 12 सप्टेंबरलाच, आणि तिथून पुढे 12 ऑक्टोबर 12 नोव्हेंबर, म्हणजे अनावरे 2 महिने पुढे मिळतात आणि प्रॉपर 2 महिने मिळतात. हे जरी 12 सप्टेंबरवर लिहिलं असलं तरी 9-10 सप्टेंबर पर्यंत आपल्याला संपवता येतं. मग याप्रमाणे 9 नोव्हेंबरच्या एक्झामच्या टार्गेट प्रमाणे, मग तुम्हाला तारीख लक्षात राहील म्हणून मी असं करतो, याला 9 सप्टेंबर करतो. 9 सप्टेंबरला पण 90 दिवस आहेत, म्हणजे आपण 31 ऑगस्ट पकडला, 31 जुलै पकडला की मग त्यांचे 90 दिवस मिळतात. मग आता तुम्ही काय करायचंय, 9 सप्टेंबर पर्यंत 90 दिवसामध्ये याप्रमाणे आपल्या तयारीचा पाठ कंटिन्यू करणे आहे. मग कसं करायचं कंटिन्यू, ह्या 90 दिवसामधल्या प्रिपरेशनचा पाठ ते या चार्टमध्ये आपण बघू शकतो. कसं आहे बघा. गणित आणि बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, हे 2 विषय आहेत ना. ह्या 2 विषयाला दिलेल्या वेळेच्या नियोजनामध्ये ठेवायचंच नाही. ह्यांच्यासाठी गाठ बांधून टाकणे आहे, तरच रिझल्ट येईल. हे आता मी बोलतोय ते सोपं वाटतं किंवा काही गोष्टी लाईटली वाटतात, पण ह्याला जर तुम्ही ऑप्शनला टाकले ना तर हे बँड वाजवणार आहेत. आणि तुम्ही जर आता मॅथची बॅच करत असाल तर ते मॅथच्या बॅचसाठीचे 2 तास आहेत म्हणजे तिकडे देतोय असं समजा. घरी वेळ याला देऊ नका. जर मॅथची बॅच झाली आहे तर 1.5 तास द्या. मॅथची बॅच करत नाही किंवा करणार नाही तर मग द्याच. आत्ता चालू आहे मग देन ते तिकडेच क्लासमध्ये फिनिश करा. 1.5 तास म्हणजे तिकडे क्लासचा 2 तास चाललाय, आणि करंटला मात्र 1.5 तास द्यायला सुरुवात करा. हे 2 विषय म्हणजे दररोज आपण न चुकता वेळेवर जेवतो तसं हे 2 विषय न चुकता दररोज करणे आहे. आणि जर तुमचा क्लास चालू आहे तर अर्धा तास घरी द्या. जर तुमचा ऑफलाईन क्लास चालू आहे 2 तासाचा तर किमान 20 मिनिटं, आयोगाच्या पेपरमध्ये मॅक्झिमम मिळतात किती, 20 मिनिटं. तर घरी दररोज न चुकता 20 मिनिटं 20 क्वेश्चन सॉल्व्ह केल्याशिवाय झोपू नका. मग आज सर जे टॉपिक शिकवलेत ना त्या टॉपिकच्या रिलेटेड 20 क्वेश्चन घेतला तरी चालेल. कुठले पण घ्या, कोणते पण घ्या, काही पण घ्या, पण 20 क्वेश्चन 20 मिनिटं सराव केल्याशिवाय झोपायचं नाही. हे ठरवून करा, त्याशिवाय रिझल्ट येणार नाहीये. तुम्ही क्लास करा, सेल्फ स्टडी करा, काही पण करा, आयोग सांगतो तुम्हाला, आम्ही दाखवतो पेपरमध्ये सगळं, आणि आपल्याला त्या दिवशी सगळं देव दिसतात. सगळं येत होतं पण त्या टाइममध्ये जमलंच नाही, वेळच पुरला नाही, काय कळतच नव्हतं तेवढ्या वेळामध्ये. सगळी परीक्षा ही टाइमची आहे. आणि कंबाईन सांगतोय तुम्हाला, तुमचं ज्ञान, तुमचा विषयाचा सगळा सार गर्भ हे कमी चेक करते, पण ही कंबाईनची परीक्षा ना तुमचा टाइम, तुमचं स्किल, कौशल्य आणि तुमचा अनुभव मजबूत चेक करते. ह्यांच्याकडे अनुभव आहे त्याच्या आधारावर चुका कमी करतात, यांच्याकडे स्किल आहे त्या स्किलच्या बेसिसवर जास्त मार्क घेतात, आणि त्याच्याकडे टाइमचं कौशल्य आहे, तो वाचतो पण टाइम मध्ये, रिवाइज करतो पण टाइम मध्ये, आणि पेपर सॉल्व्ह करतो पण टाइम मध्ये, त्याला ते मजबूत जमतं. आणि मी दुनियाभरचा अभ्यास करून परेशान आहे. खूप वाचलोय, मला काही वाचा, काही विचारा, मी सगळं वाचलेलं, रिव्हिजन झालेलं आहे, मला असं विचारलं तर येते, पण प्रॉब्लेम माझा आहे 1 तासात जमतच नाही काही आहे. अशी जनता खूप आहे. म्हणून तुम्हाला आठवण करून देतोय, 20 मिनिटं ह्याला द्या. आणि जर तुमचं झालंच असेल बॅच तर 1.5 तास दररोज द्या. आता कधी कोणते 20 मिनिटं द्यायचे आणि 1.5 तास द्यायचे सांगितलंय ते लक्षात ठेवा. ह्याला न चुकता आणि ह्याला न चुकता कधीपर्यंत, पुढचे 3 महिने 90 दिवस हा आपला कार्यक्रम कंटिन्यू 90 दिवस चालू आहे. जर तुम्हाला प्री आणि मेन्स दोन्ही पॉइंट ऑफ व्ह्यूनं तयार व्हायचंय आणि रिझल्ट घ्यायचंय तर एवढं करावंच लागेल, याला काही ऑप्शन नाही. त्यानंतर आता राहिले आपले विषय पॉलिटी, इकॉनॉमी, जॉग्राफी, हिस्ट्री आणि विशेष सायन्स.
तर या विषयाचं काय करायचं आता, तर या विषयाबद्दल आपल्याला इथून पुढे ह्या आता यापैकी तुमचा एखादा विषयाचा क्लास चालला आहे, समजा आता आपला पॉलिटीचा क्लास चालू आहे, तर पॉलिटीच्या क्लासचे 2 तास इथं चालूच आहेत. मग देन ऍटलिस्ट माझ्या विषयासाठी घरी 10 मिनिटं पण देऊ नका. म्हणजे घरच्या अभ्यासाच्या शेड्यूलमध्ये हा विषय नाहीच, हा विषय संपला. मग आता पुढच्या 2.5-3 महिन्यामध्ये म्हणजे पुढच्या 90 दिवसाच्या कालावधीमध्ये हे विषय कव्हर करून द्यायची जबाबदारी माझी. अगदी 101% घरी एक लाईन पण वाचू नका. आणि प्रयोगच करायचा आहे तर यांनी पुढचे 10-12 दिवस मी जे शिकवतोय घरी पान उघडूच नाही, आणि 10 दिवसानंतर बघावं की खरंच शिकवलं तेवढं क्लासमध्येच आठवतंय का. मग देन पुढे करायची गरज नाही पडणार. हे एक, ज्या विषयाला घरी वेळ काढू नका. जे करायचं ते आपण क्लासमध्ये करू. नोट्स, पेपर, रिव्हिजन, प्रॅक्टिस सगळं क्लासमध्ये करू. हा विषय. जर तुमचा क्लास झाला नाही तर करून घ्या, झालाय तर रिवाइज करा, पण करायचंय. एक विषय अजून साइड बाय साइड करायचा आहे. याप्रमाणे हा दुसरा विषय 2, ज्याला 2 तास. मी याप्रमाणे आता ह्या 3 पैकी तुमचा कोणताही एक विषयाचा अजून क्लास पकडतोय. मग आता हे जर तुम्ही क्लास करत असाल तर 2 तास असतील, सेल्फ स्टडी करत असाल तर ते 3 तास असतील. माझं असं म्हणणं आहे, सेल्फ स्टडी करत असाल तर 3 तास करा आणि क्लास करत असाल तर 2 तास करा. याप्रमाणे तो विषय होईल. मग आता तुमच्या दररोजचा वेळ किती चालला इथं? 3 तास. 1.5 तास. तुमचा 3 तास दिवसभराचा वेळ फिक्स द्यायलाच पाहिजे. अगदी लेट नाईट करण करा. दुपारच्या वेळेत झोप येते, 1-1.5 तास मॅथ करा, पण 3 तास न चुकता डेली द्या याला. आणि त्यानंतर इकडे जे विषय आहेत ना, ह्या विषयाला आता यापैकी तुमचे कोणते ना कोणते क्लास चालू आहेत, ह्या 4-5 पैकी तर किमान 2 विषयाचा तुमचा क्लास चालू आहे. मला असा अंदाज वाटतो या 5 पैकी 2 विषयाचे तुमचे जीएसचे क्लास चालू आहेत. तर 2 विषयाचा क्लास चालू आहे ना, तर 2 विषयाच्या क्लाससाठी साधारण 5 तास वेळ चाललाय. मग बाकीचा जो वेळ राहतो तो वेळ मध्ये तुम्ही किमान एक विषय सेल्फ स्टडीला घेऊ शकता. जर एकच क्लास चालू आहे तर 2 विषयाला सेल्फ स्टडीला घेऊ शकता. 2 विषयाचा क्लास चालू आहे तर 2 विषय तुम्ही सेल्फ स्टडीमध्ये घेऊ शकता. पण तुमचं प्लॅनिंग तुम्ही करा कोणत्या वेळेमध्ये किती घ्यायचंय. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये हे लक्षात ठेवा, जर ह्या 2 विषयाचा क्लास चालू आहे पॉलिटी इकॉनॉमी, तर हे 2 विषय तुम्ही सेल्फ स्टडीमध्ये 3-3 तास करा. आणि जर हे कोणताही विषय सेल्फ स्टडीमध्ये घेतला तर दररोज 3 तास वाचत असाल तर तुम्ही त्या पुस्तकाचे किमान दररोज 25 पानं वाचताच. कारण कुणाचेही 8-10 पानं एका तासात होतात. कोणत्या विषयाचे 8-10 पानं होतात, 3 तासामध्ये 25 पानं होतात. एका दिवशी 25 पानं वाचली तर 10 दिवसामध्ये 250 पानं होतात आणि 20 दिवसामध्ये 500 पानं होतात. आणि कोणत्याही जीएसच्या विषयाला 500 पानापेक्षा जास्त पानाचं पुस्तक नाही. आणि 500 पानापेक्षा जास्त पानं असतील तर ते पानं वाचायचे नाहीत. त्यातले 400-450 पानं वाचायचे आहेत, कामाचे आहेत. त्यामुळे तुमचा विषय किती दिवसात व्हायला पाहिजे? मग 20 दिवसात. 20 दिवसात व्हायला पाहिजे. मग आता इथं क्लास चालू आहे तर 2 तास चालू आहे, त्यामुळे तो 2.5 ते 3 महिने चालेल. मग याचं रिव्हिजन, याचा क्लास, अभ्यास. मग आता इथून पहा तुम्ही, जर 20 दिवसात हे संपत असेल तर जून एंडिंगला संपायला पाहिजे. जून एंडिंग. मग जून एंडिंगच्या वेळी समजा 5 जुलैला संपलं, समजा 10 जुलैला संपलं, हरकत नाही ना. पण ऍटलीस्ट 2 संपेल आणि इकडे 2 संपतील क्लासमध्ये. राहतं काय? सायन्स म्हणली. मग कदाचित तुमचं सायन्स चालू आहे, राहतं काय? इकडे जॉग्राफी राहील, पण कुठलाही एकच राहील. पण मी तुम्हाला सांगतोय काय की हे सगळं जे 90 दिवसात करायचंय, ह्याला 90 दिवस पण लागत नाहीत. एवढ्या कमी वेळात ते वाचून होऊ शकतं. त्याच्या रिव्हिजनला पुढे वेळ पाहिजे, म्हणून मी तुम्हाला हा अलर्ट टाइम देतोय. मग तुमच्यापैकी कोणी आता एकदम फ्रेशर आहे, बेसिक पासून स्टडी करतोय, आता अभ्यासाला सुरू करणार आहे आणि मी तयारी कसं करू, तर त्याला माझं म्हणणं आहे, निवांत स्टेट बोर्ड वाचून घे एक वेळेस. त्यानंतर स्टेट बोर्डचा नोट्स काढू नको, स्टेट बोर्डच्या ठोकळामधून त्याचं रिवाइज कर आणि प्रत्येक विषयाला त्या क्लासचे एकच नोट्स सफिशियंट ठेवा. जर ते नोट्स कंप्लीट असतील तर रेफरन्स वापरू नका. जर नोट्स कंप्लीट वाटत नसतील तर त्या विषयासाठी एकच रेफरन्स ठेवा. एकच रेफरन्स आणि क्लासचे नोट्स, काहीच वाचू नका. ऍटलीस्ट माझ्या विषयासाठी कुठलं रेफरन्स नका करू, फक्त ओनली क्लासचे नोट्स वापरा.
पण जर वाटलं एखाद्या विषयासाठी तर नोट्स प्लस रेफरन्स ह्या दोनच गोष्टी वापरा. जेवढं मटेरियल कमी ठेवाल तेवढं रिझल्ट आणि रिवाइज करण्याचे चान्सेस जास्तीत जास्त असतात. मग माझ्याकडे इथून पुढे 9 सप्टेंबर पर्यंत 3 महिन्याचा वेळ आहे. तर 3 महिन्यामध्ये माझं सगळं शिस्तबद्ध पद्धतीने काही 14-18 तास अभ्यास न करता 10-12 तास दररोज कन्सिस्टंटली अभ्यास केल्यामुळे माझं 3 महिन्यात सगळे विषय वाचून होतात. आणि हे वाचून होतात 3 महिन्यापर्यंत म्हणजे 9 सप्टेंबर पर्यंत. तर तुम्ही 9 सप्टेंबर पासून पुढे काय कराल? 9 सप्टेंबर पासून तुम्ही करणार आहात 9 सप्टेंबर ते 9 नोव्हेंबर पर्यंत. तुमच्याकडे किती दिवस आहेत? 60 दिवस. 60 दिवसात 60 पेपर सॉल्व्ह करता येईल. बरं 60 सॉल्व्ह करायचे असतात का? करायचेच असतात. केला तरी कमी आहे. कारण यांनी 4 मेन्स दिलेत म्हणजे हा 4 वर्षामध्ये 70-80 पेपर सॉल्व्ह केलाय. हा 3 मेन्स दिलाय, हा 50-60 पेपर सॉल्व्ह केलाय. आणि यांनी 21,000चे 22,000चे प्रश्नसंच दोनदा तीनदा वाचून काढलेत. मग यांनी 20-25 हजार क्वेश्चन वाचून काढलेत. आणि तिथं मला 60 पेपर सॉल्व्ह करायला काय प्रॉब्लेम आहे? बरं 60 पेपर मी सॉल्व्ह करायला सुरू कधी करेल? जर मी इथं 9 सप्टेंबर अगोदर वाचून काढला असेल, काही अभ्यास केला असेल तर मी इथं 60 पेपर सॉल्व्ह करायची तयारी ठेवेल. मग आता हे जर मला 9 सप्टेंबरला भेटले, मी यांना काय विचारेल? झालंय सगळं वाचून, रिडिंग झालंय सगळं, क्लास करून झालंय. आता हे काय म्हणतील? सर तुम्ही बोलले तसं आता पेपरला तयार आहे. मग आता 9 सप्टेंबर पासून हा रोज पेपर सॉल्व्ह करायला सुरू करेल. मग आता एवढे पेपर आणायचे कुठून? आयोगाचेच आहेत 25-30 पेपर. ओनली कंबाईन प्री मेन्स जीएस, प्री मेन्स जीएस, प्री मेन्स जीएस, ग्रुप बी ग्रुप सी असे मिळून 25-30 पेपर आयोगाचेच आहेत. आणि आता अजून 30 पेपर कुठले घ्यायचे? प्रत्येक क्लासचे 2-2 पेपर घ्यायचे. म्हणजे प्रत्येक क्लासचा काहीतरी अप्रोच वेगळा असतो, थोडासा काहीतरी डिफरंट आयडिया येते, कलेक्ट करायची. प्रत्येक क्लासचे 2-3 पेपर घ्यायचे. झाले की 30 एक पेपर ते होतात, 30 एक पेपर आयोगाचे, 60 पेपर झाले. पण एवढा वेळ तर पाहिजे आपल्याला करायला, म्हणून हा वेळ इथं आपण पूर्ण करतोय. मग तुम्ही सगळ्यांनी जर 3 महिन्यात अभ्यास पूर्ण केलात तर पुढच्या 60 दिवसात 60 पेपर सॉल्व्ह कराल. आणि करायचं कधी पेपर? तर ह्याच्यासाठी नाही सर ते पेपर सॉल्व्ह करायला बसलं की वेळ खूप जातो, पेपर सॉल्व्ह केलं की अभ्यास होत नाही, पेपर सॉल्व्ह करायची इच्छाच होत नाही, तर यासाठी एक बेस्ट ऑप्शन असतो, तो म्हणजे संध्याकाळी जेवण थोडंसं उशिरा सुरू करायचं. उशिरा म्हणजे साधारण 8:30ला जेवायला जायचं, 9-9:15 पर्यंत जेवण होतं. जेवण करून लायब्ररीत यायला 9:30 वगैरे होतात. 9:30 वाजता आलात की 9:30 ते 10:30 पेपरच सॉल्व्ह करायचं. कारण आता अभ्यास करायची इच्छा होत नाही, तेव्हा उद्यासाठीचा पेपर काढूनच ठेवायचा रोज टेबलावर. मग 9:30 ते 10:30 पेपर सॉल्व्ह करायचा. आणि 10:30 वाजता त्याची आन्सर की बघायची, काय चुकलंय, किती चुकलेत, किती बरोबर आहेत, काय. अर्ध्या तासात त्याचा निकाल लावायचा. 11 वाजता लायब्ररी बंद होते, बॅग पॅक करून घरी निघायचं. हे न चुकता फिक्स करायचं. मग अभ्यास सकाळी 7 पासून रात्री 7 पर्यंत 12 तास अभ्यासालाच वेळ आहे. तुम्ही 7:30 पावणे 8 पर्यंत 8 पर्यंत अभ्यास करू शकता. 13 तास वेळ आहे. त्या 13 तासामध्ये तुमचे 2 विषय 3 विषय क्लास जरी चालू असले तरी 4-5 तास वेळ अभ्यासाला मिळतो. ते 2-3 विषयाचा क्लास करतोय म्हणजे आपण अभ्यासच करतोय. क्लास करतोय म्हणजे तो आजही अभ्यासच करतोय. ते आज नाही उद्या कधी ना कधी क्लास करतोय किंवा अभ्यास करतोय, तर ते तिथे त्या ठिकाणी वापरणे आहेच. म्हणून याप्रमाणे आपल्या तयारीला पुढे वेळ देणे आहे. आणि तुम्हाला जर मी मगाशी बोललो त्याप्रमाणे पूर्व परीक्षेमध्ये 60+ घ्यायचेत आणि मुख्य परीक्षेमध्ये जीएस ला 75+ जायचंय. हे ड्युटी करण्याशिवाय पर्याय नाही. ह्याच्यात अजून ऑप्शन, अजून एक्सक्यूज असा काहीच ऑप्शन नाही आहे. करावंच लागेल, ती अपरिहार्यता आहे. आणि इथून तुमच्यासाठी हा बेस्ट आयडियल टाइम टेबल आहे. नोव्हेंबरची तयारी करण्याच्या साठीचा हा बेस्ट आयडियल लास्ट टाइम आहे. अजून बेस्ट कोणता होता? मागच्या 2 महिन्यापूर्वी 2-3 महिन्यापूर्वी सुरू करताना या शेड्यूल प्रमाणे बांधून घेऊन खचून आपले 100% 7-8 महिने देण्याचा वेळ होता. पण अजून तो वेळ गेला नाही. वेळ कधी जाणार? वेळ जात असतो ज्या दिवशी पूर्व परीक्षेची जाहिरात येते त्या दिवशी. कारण जाहिरात आल्यानंतर दुनिया कामाला लागते. तहान लागल्यानंतर सगळे वीर खोदणारच आहेत. पण
तहान लागण्या अगोदर पाणी आणून ठेवणारे खूप कमी लोक आहेत, आणि त्यासाठी अजून 1-1.5 महिना आपल्याकडे हा वेळ आहे. जे 2 पावलं मेन्स ओरिएंटेड जीएसचा अभ्यास करण्याचा हा एक ऑप्शन आहे. आपला टाइम आता कुठला गेलाय, तो इंग्लिश मराठीचा अभ्यासाचा, ज्याच्यात आता आपल्याला वेळ प्रिला देण्याचा आहे, म्हणून ते करताना लिमिटेशन येतात, म्हणून मग आपल्याला हे करणं गरजेचं आहे. मग आता आपण जे पुढच्या 3 महिन्यात अभ्यास करू तो जीएस चा याप्रमाणे अभ्यास करू. तर फक्त प्रीचे हे 60 प्रश्न बरोबर येणार नाहीत, मेन्सचे पण 75 बरोबर आणता येऊ शकतात. आणि हे करण्यासाठी तुमचा रिडिंगचा पार्ट, क्लासचा पार्ट एक प्राईम टाइम मध्ये अगोदर संपला पाहिजे. आणि तो संपला पाहिजे कधीपर्यंत, आता मी बोललो त्याप्रमाणे ऑगस्ट एंडिंग पर्यंत झालं पाहिजे. तर तुमच्याकडे सप्टेंबर ऑक्टोबर रिव्हिजन साठी रिझर्व टाइम मिळेल. ह्या 60 दिवसात तुम्ही काय करणार आहात, दर 20 दिवसाला एकदा रिव्हिजन. जे आता 2-2.5 महिन्यात वाचलंय त्याला 20 दिवसात रिव्हिजन पॉसिबल आहे, कारण 2.5 ते 3 महिन्यात जे वाचतो ते 20 दिवसात रिवाइज करता येतो. 20 दिवसात 20 दिवसात 20 दिवसात 3 वेळा रिवाइज होईल. आणि दररोज खचून एक पेपर सॉल्व्ह करणे आहे. मग एक पेपर सॉल्व्ह करतो म्हणजे आपण किती पेपर सॉल्व्ह केले, आपण 60 दिवसामध्ये किती हजार क्वेश्चन सॉल्व्ह केले, 6000 क्वेश्चन. इमॅजिन करून चला, त्या ठोकळामध्ये पण आपण एवढं बघत नाही कधी, तेवढं कॉम्प्रिहेन्सिव्ह पुन्हा सगळ्या विषयावरचे, सगळ्या टॉपिकला आधारित असलेले 60 पेपर आपण सॉल्व्ह करत असू. आणि एवढी तयारी इथली आवश्यक आहे, कारण आपल्या पुढे कोणीतरी आहे, त्याच्या पुढे आपल्याला जायचंय आणि आपल्याला त्यांच्यासोबत कॉम्पिटिशन करायचंय. तर आपल्याला याप्रमाणे तयारीचा विचार करावा लागेल. आणि ही तयारी म्हणजे फक्त येणाऱ्या 9 नोव्हेंबरच्या प्रीसाठी नाही, नोव्हेंबर मधल्याच ग्रुप सी साठी पण आहे. आणि या दोन्ही परीक्षेच्या मुख्यचा जीएस सुद्धा आहे. कारण तुमची 9 नोव्हेंबरला परीक्षा झाल्यानंतर तुम्ही म्हणाल का, सर जर आता पॉलिटी इतिहास काही वाचू का, कशाला म्हणाल तुम्ही, आता काय म्हणाल उलट 9 नोव्हेंबरला, सर ते जीएस सोडून काही पण बोला, जीएस सोडून काही पण बोला. कारण गेले 5 महिने आपण काय केलंय, 5 महिने फक्त जीएस केलाय. एवढा वेळ मिळत नाही. उलट प्री नंतरच्या 5 महिन्यात काय करायचं आपल्याला, प्री नंतरच्या 5 महिन्यामध्ये हे पण करायचंय, इकडे इंग्लिश मराठी पण करायचंय आणि जीएस पण करायचंय. मग वेळ किती कमी पडतोय याचा अंदाज येतो तुम्हाला. आणि आत्ता वनली प्री करायचंय तर टेन्शन येत असेल 5 महिन्यात, तर पुढे प्री नंतरच्या 5 महिन्यात हे 200 ने 200 400 मार्काची तयारी करायची आहे. मग याच्यावरून तुम्हाला अंदाज येतो की 400 मार्काची तयारी 5 महिन्यात सोपी आहे की 100 क्वेश्चनची तयारी 5 महिन्यात सोपी आहे. उलट प्री साठी 100 क्वेश्चन 100 मार्क आहेत आणि मेन्स मध्ये मात्र 100 क्वेश्चन 200 मार्क आहेत. त्यामुळे त्या प्रश्नाची क्वालिटी, त्या प्रश्नाची क्वांटिटी वाढते प्री नंतर. आणि आपल्याला या नंतर अशा पद्धतीने पुढे अभ्यास करायचा आहे. तर आपल्याला दोन्ही बद्दलचा विचार याच अँगलनं बघणं गरजेचं आहे. सांगण्याचा उद्देश आहे, सर 2025 मध्ये काही झालं की नाही माहिती नाही, पण 26 ला मात्र मी बघतो असं म्हणण्याची वेळ येऊ नये, किंवा काय समजलंच नाही 25 कसा गेला असं म्हणण्याची वेळ येऊ नये, किंवा बघतो तरी बघतो 25चा, नाही झाला तर 26, मग त्याला चान्सच नाही आहे 25 मध्ये. कारण ऑलरेडी मागची जी गर्दी आहे ना, ती पुढे अजून कॉम्पिटेटिव्ह होऊन बसलेली आहे. आणि त्याच्यात आपण जर फक्त म्हणत असतो की देखेंगे करेंगे बघूयात वगैरे, तर आपल्याला काही सापडणार नाहीये. इथं प्रोफेशनल कॉन्सन्ट्रेट असलेले, प्रोफेशनल कॉम्पिटेटर असलेले, प्रोफेशनल कॉन्फिडंट असलेले विद्यार्थ्यांना सुद्धा चॅलेंजेस आहेत. तर आपल्याला तर स्टार्ट टू एंड प्रिपेअर करायचं आहे, तर आपल्या मर्यादा ओळखून आपल्याला तेवढं काम करावं लागेल. अन्यथा मी हे पूर्ण करायचं म्हणून करत असू तर माझं जस्ट एक काम ड्युटी म्हणून कंप्लीट होईल, रिझल्ट म्हणून नाही. तर रिझल्टच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं तयार होणे आणि आपल्याला तसे मार्क घेणं जरुरी आहे, हे इथं लक्षात ठेवायचं आहे. आणि याप्रमाणे आपल्याला पुढं एक स्टेप पुढं जायचं आहे. तरी आपल्याला या दृष्टिकोनातून तयारी करणं एक्सपेक्टेड आहे. आणि म्हणून ह्या दोन्ही अँगलनं आपल्याला याबद्दलचा पाठ विचारात घेणं एक्सपेक्टेड आहे. आणि ह्याच दिशेत आपली तयारी पुढे प्री आणि मेन्सची होणं अपेक्षित आहे. आता हे झालं तुमचा ड्युरेशन जीएस बद्दलचा, प्रीचा आणि मेन्सचा. आणि प्री नंतर मग तुम्ही कराल इंग्लिश आणि मराठीचा अभ्यास, ज्याला हाफ डे इंग्लिश मराठीचा क्लास राहील आणि हाफ डे जे जीएस केलंय त्याचं फक्त रिव्हिजन असेल. याप्रमाणे आपण आपल्या तयारीला पुढे वेळ देऊ शकतो आहे. तर हे आता झालं प्री आणि मेन्स बद्दलचा पाठ. आता आपण ह्या तयारीसोबत थोडंसं आपण बघूयात आपला आयोगाचा सिलेबस.
आणि आपण त्याच्यावर काम काय करणं गरजेचं आहे त्याच्याबद्दलचा घटक आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी सोबत तुम्हाला करायचंय रिडिंग, रिव्हिजन, पेपरचं सोल्युशन, पेपरची प्रॅक्टिस, तर ह्या गोष्टीही बघणं इथे एक्सपेक्टेड आहे. ऑफिसमध्ये कोणी आहे का बघा बरं? आयोगाचा जो प्रीच आणि मेन्सचा सिलेबस आहे त्या सिलेबस बद्दल थोडंसं आपण जाणून घेऊ. कारण एक्झॅक्ट सिलेबस बघितल्याशिवाय आपल्याला कळत नाही की एक्झॅक्टली नेमकं मला विषय काय करायचे होते आणि मी काय फोकस करायला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यांना तयारी करताना अगोदर 2 गोष्टी स्वतःकडे सांभाळून ठेवणं गरजेचं आहे, ज्याच्याशिवाय परीक्षा पास होण्याचा आपल्याकडे कोणताही ऑप्शन नाही. ते म्हणजे आयोगाचा सिलेबस आणि दुसरा म्हणजे आयोगाचे पेपर्स. मी मगाशी बोललो तो हा सिलेबस आहे. थोडा तुमच्याकडे कॉपी येईल नोट्सची. त्या सिलेबसमध्ये 100 क्वेश्चन्स आहेत, 200 मार्क आहेत मेन्स मधला. आणि मगाशी बोललो तसं फिजिकल टेस्ट आणि इंटरव्ह्यू PSIच्या बाबतीत लागू आहे. हा आपला पॅटर्न आहे आयोगाचा. पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 मध्ये इंग्लिश मराठी आहे. इंग्लिश मराठी, मराठीचे वेटेज 50 क्वेश्चन, इंग्लिशचे वेटेज 50 क्वेश्चन, दोन्हीचे गुण 100-100 आहेत. आणि मजेशीर गोष्ट काय पहा, जी मराठी आम्हाला जमते ती 12वीच्या दर्जाची आहे आणि जी मला इंग्लिश जमत नाही ती पदवीच्या दर्जाची आहे. मग याच्यावरून कळतं की याला आपण किती लाईटली घेतो. पुन्हा आहे एक तर मुळात इंग्लिश येत नाही आणि जे येते परीक्षेला त्याचा दर्जा त्यांनी सांगितला पदवी, ग्रॅज्युएशन लेवलची. आणि एकतर आम्हाला असं काही ग्रॅज्युएशनला इंग्लिश नव्हती आणि जे आता करायची आहे त्याचं कॉम्पिटिशन नावाला तसं पदवी आहे. आता पण ते सांगतात की GS मधले विषय कसे असले पाहिजे, पदवीच्या विद्यार्थ्याला सामान्य अध्ययनाच्या अभ्यासाची गरज आहे. आणि आता आम्ही जे राज्यघटनेत शिकवतो ते MA पॉलिटिकल सायन्स झालेला पण जमत नाही लवकर, एवढं डीप मध्ये आयोग विचारायला लागलेला आहे. म्हणजे मास्टर्स पॉलिटिकल सायन्स केलेल्या विद्यार्थ्याला जेवढ्या लेवलचं जमतं तेवढं इथं प्री मध्ये पॉलिटी विचारलं जात आहे. आणि त्यांनी सांगितलं काय आयोगाने, सर्वसाधारण विद्यार्थ्याला पदवी झाल्यानंतर जे समजायला पाहिजे सामान्य, त्याला ते सामान्य समजतात. मग ज्याला ते सामान्य समजतात ते किती असामान्य आहे हे पेपर नंतर कळतं. म्हणून असं पुन्हा म्हणावं लागेल, जे सामान्य अध्ययनाचा पेपर आहे तो एवढा असामान्य होत चाललाय, एवढा असामान्य होत चाललाय की तेवढं सामान्य होणं हे एक असामान्य गोष्ट आहे. ह्याला स्पर्धा परीक्षा म्हणतात. आयोगाच्या मते आम्ही खूप सामान्य प्रश्न विचारतो आणि आपल्या मते ते असामान्य प्रश्न आहेत. पण आयोगाच्या म्हणण्यानुसार ते एवढे सामान्य आहेत की तेवढे तर तुम्हाला यायलाच पाहिजे, म्हणजे एवढे तुम्ही सामान्य असलेच पाहिजे. मग आता एवढे सामान्य होणं असामान्य काम आहे, कारण ही जी गोष्ट नाही. जसे प्रश्न टाईपचे येत आहेत त्यानुसार ह्या विषयाची डिफिकल्टी, या विषयाचे चॅलेंजेस तेवढे वाढत चाललेत, यात काहीही शंका नाही. याप्रमाणे इथं हे बारीक सारी गोष्टी असतात ना, ह्याच्यावर फोकस नसतो. म्हणून मग आपल्याला फायनल रिझल्टमध्ये बरेच जण दिसत नाहीत. आणि जो बघतो तो याप्रमाणे बघतो, तर तयारी तशी केलेली असतो. GS सामान्य अध्ययनाचे विषय 100 क्वेश्चन, 200 मार्क आहेत. आणि आता आपण इथून पुढे तयारी करतोय ते पुढचे 3 महिन्यापर्यंत आपण अभ्यास करणार आहोत. याप्रमाणे आपण आता थोडंसं बाजूला ठेवलंय. पुढचे 3 महिने, आता 90 दिवस जे मी तुम्हाला सांगितले त्या 90 दिवसातला हा स्टडीचा पार्ट आपण बाजूला ठेवलाय इंग्लिश मराठी बद्दलचा. आणि आता आपण अभ्यास करतोय कोणता, हा अभ्यास जो प्रीला पण आहे, मेन्सला पण आहे. पेपर 2 सामान्य बुद्धिमत्ता आणि अंकगणित. टॉपिक नंबर 1 आणि 3 हा मॅथ रिझनिंगचा आहे, जो आपल्याला मेन्सला आहे. हा सेम प्रीला पण आहे. करंट अफेअर ज्याला ऑप्शन नाहीये, ह्याला सध्या बघायचं नाही. जोपर्यंत प्री येत नाही तोपर्यंत माहिती अधिकरण बाकीच्या गोष्टी
काही करू नका आहे. त्यानंतर हा राज्यघटनेचा विषय आहे. तर राज्यघटनेचा विषय सांगण्याच्या अगोदर थोडं बाकीचा विषय मी क्लिअर करून घेतो. मग आपण राज्यघटनेवर पुन्हा सविस्तर वेळ देऊयात. हा आहे भूगोल, जॉग्राफीचा. हे जे जॉग्राफी आहे ना, हे जॉग्राफी जसंच तसं राज्यसेवा, ओल्ड सिलेबस, मुख्य परीक्षा जे आहे ते आणून ठेवलंय कंबाईन मुख्य आणि पूर्वला. काय समजतंय? राज्यसेवा ओल्ड पॅटर्न ऑब्जेक्टिव्ह जो आहे त्याच्या जे मेन्सला आहे ते विषय जशाच तसे सगळे पॉईंट इथं आहेत. आणि मी स्वतःला काय सांगतो, नाही आपण कसं आता राज्यसेवा करत नाही, कंबाईनच करतो. मग कंबाईन म्हणजे मला असं वाटतं एवढाच अभ्यास, एवढेच विषय, एवढाच कंटेंट, असं काही नाहीये. हे आता कॉम्पिटिशनच असतंय. हे भूगोल आणि पर्यावरणाचा विषय आहे. आणि हे खरंच असं आहे का हे बघायचं झालं तर तुम्ही हा सिलेबस याप्रमाणे बघू शकता. हा इथला पण तसाच आहे, सायन्सचा पण. बघा किती मजेशीर सिलेबस टाकलाय. भौतिकशास्त्र, फिजिक्स करा सगळं, केमिस्ट्री करा सगळं, झुलॉजी करा सगळं, बॉटनी करा सगळं. आणि एवढं करून पुन्हा अजून काय करा, टेक्नॉलॉजी पण करा, सायन्स अँड टेक्नॉलॉजी ए टू झेड. हे सगळं सिलेबस इलॅबोरेट केलं मेन्सला. मेन्समध्ये पूर्ण पॉईंट सब पॉईंट मध्ये काय काय करायचं सांगितलंय, इथं नाही. हे तुम्हाला हे सुद्धा ऑब्झर्वेशन मध्ये बघायला मिळेल. हा आहे इकॉनॉमीचा सिलेबस. आणि तुम्हाला जर कुठं कोणाकडे बघायला मिळालं ना, अगदी गुगलला पण एक कॉपी मिळेल. त्या ठिकाणी काय बघा तुम्ही, राज्यसेवा मेन्सचा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मधला इकॉनॉमीचा पेपर आहे. तो इकॉनॉमीचा पेपरचा सिलेबस आहे ना, तो सिलेबसला फक्त डाव्या बाजूला ठेवा आणि उजव्या बाजूला हे पॉईंट बघा. तुम्हाला एवढंच दिसेल तिथं नंबर 1 ला हेच आहे आणि हेडलाईन पण हेच आहे, समग्र लक्ष्य अर्थशास्त्र. आणि त्याच्या खाली हेच हेडलाईन आहे. पॉईंट 1.1 हेच हेडलाईन, 1.3 हेच हेडलाईन, 1.4 हेच हेडलाईन. जसा तसं हेडलाईन दिसेल. फक्त तिथं काय केलंय, ह्या हेडलाईन मध्ये काय काय येतं खाली लिहिलेलं आहे. वृद्धी आणि विकास या हेडलाईन मध्ये काय काय येतं हे तिथं खाली दिलेलं आहे. मग वृद्धी आणि विकासामध्ये एसडीजी गोल करायचं, एमडीजी गोल करायचं, शाश्वत विकास, आर्थिक विकासाचा सिद्धांत करायचा, आर्थिक विकासाची संकल्पना करायच्या, आर्थिक वृद्धी करायची, हे काय काय टॉपिक आहेत हे सगळं तिथं दिलेलं आहे. आणि इथं तुम्हाला काय सांगितलंय, करा जे वाटतंय ते करा. म्हणजे काय केलंय, कॉपी राज्यसेवेच्या सिलेबसचं हेडलाईन कॉपी केलेलं आहे हे सांगायचंय मला. आणि तिथं सुद्धा राज्यसेवेला सेम असेच पॉइंट आहेत आणि एवढेच पॉइंट आहेत. म्हणजे काय शिकावं लागेल, तिथलं हेडलाईन उचलून इथं कॉपी केलेलं आहे. मग त्या हेडलाईन मध्ये जे येतं त्यात आपल्याला करावं लागेल. म्हणजे सिलेबस बघताना एवढाच आहे असं म्हणून शॉर्टकट मारू नये असं मला तुम्हाला सांगायचं आहे. जेणेकरून 4 टॉपिक केले, 2 टॉपिक केले, एवढ्यातून हे होतंय तेवढ्यातून हे होतंय असं म्हणण्याचा कोणताही ऑप्शन यामध्ये राहत नाही. हे लक्षात ठेवून आपली तयारी करावी, शॉर्टकट मारू नये. मी कंबाईन करतोय म्हणजे बस एवढेच टॉपिक आहेत, तेवढेच विषय आहेत असं समजतो आपण. आणि कंबाईन करताना पुन्हा इकॉनॉमिक्स मध्ये प्री ओरिएंटेड फक्त प्रीचे टॉपिक करू नका, कारण कंबाईन मेन्सला सिलेबस खूप जास्त आहे. कॉम्पॅरेटिव्हली कंबाईन प्रीला इकॉनॉमीचा सिलेबस कमी आहे, पण मेन्सला खूप जास्त आहे. मग आता आपण फक्त प्रीचा क्लास पुन्हा मेन्सचा क्लास करणार का? नाही. जीएसचा कोणताही क्लास करताना तो मेन्स आणि प्री झाला पाहिजे, लक्षात ठेवा. कारण मेन्सला हे कॉमन आहे, हाच तर ऍडव्हान्टेज घ्यायचा आहे, वेळेचा पण आणि पैशाचा पण. जो क्लास करेल मी त्याच्यात वेळ वाचेल, कारण मला प्री नंतर पुन्हा जीएस नाही करायचंय, आणि त्यात पैसे वाचतील कारण मला पुन्हा मेन्सचा त्याच विषयाचा राज्यघटनेचा पुन्हा क्लास नाही करायचा आहे. राज्यघटना अशी करायची की त्याच्यामध्ये मेन्स पण झाला पाहिजे, प्री पण झाला पाहिजे. सेम जीएस याप्रमाणे सगळ्या विषयाबद्दलचा प्रिपरेशनचा पार्ट अशा प्रकारेच होणं गरजेचं आहे. आणि हे आपण मगाशी बोललो त्याप्रमाणे पुढच्या 90 दिवसात या प्रकारे आपला अभ्यास झाला पाहिजे. तर पुढे 60 दिवसामध्ये आपल्याला हे जे घटक आहेत ते आपल्याला रिव्हिजनला वेळ मिळतील. जे मी क्लासमध्ये नेहमी सांगतो, ही सक्सेसची स्टोरी असते. आर म्हणजे रिडिंग करा 90 दिवसात, आर म्हणजे रिव्हिजन करा 60 दिवसात, तर रिझल्ट येतो. पण दुनिया काय करते, फक्त रिडिंग करत बसते, तेही संपत नाही आणि डायरेक्ट सांगते सर काही करून पास झालो पाहिजे. पण आयोग काय म्हणतं, तू कधी रिव्हिजन केलाय मला सांग. आणि जर रिव्हिजनच नसेल तर रिडिंग काहीच उपयोगाचा नसतो. कारण शेवटी आपण सामान्य व्यक्ती आहोत, स्वामी विवेकानंद नाही आहेत,
एकदा वाचलं विषय संपला, आपल्याला सगळं येतंय, असं होत नाही. हे तुम्हाला माहिती असावेत की स्वामी विवेकानंद एका मिनिटामध्ये 780 शब्द वाचायचे. आपले 80 पण व्हायचा भरोसा नाही. गांधीजी 730 शब्द वाचायचे एका मिनिटात, 730. मग तुम्ही काय म्हणाल, त्यांचा लाईफ टाईम उद्योगच तेवढा होता वाचण्याचा. आपला तर धर्म आहे, आपला तर पर्यायच नाहीये. त्यांच्याकडे काहीतरी काम तर होतं, ऑप्शन तर होता. देश स्वातंत्र्य लढ्यासाठी काहीतरी करत तर होते आहे. आपल्याकडे काहीच काम नाही, आपल्याकडे वाचणे हीच काम आहे. मग आपली तर स्पीड वाढलीच पाहिजे. आणि त्यात पुन्हा त्यांना एकदा वाचलं लक्षात राहायचं. ते पुस्तकं टाकून देऊ शकत होते. आपल्याला एकदा वाचल्यावर अर्ध पण कळत नाही, पुन्हा वाचल्यावर थोडंसं कळतं अजून, आणि त्यात अजून स्पीड आपली एवढी कमी. मग देणं आपल्याला काम करावं लागेल, ही फॅक्ट आहे. म्हणून रिव्हिजन लक्षात ठेवा. आपण नेहमी शेतीमध्ये जेव्हा आता जूनमध्ये पेरणी करतो, तेव्हा पेरणीच्या अगोदर मे मध्ये एक काम शेतीत करत असतो. ते म्हणजे त्या शेतीची पुन्हा मशागत असते. आणि ती मशागत करण्याच्या अगोदर मार्च एप्रिलमध्ये आपण नांगरणी करतो. फेब्रुवारी मार्च मध्ये नांगरणी झाल्याशिवाय एप्रिल मे मध्ये पुन्हा एक बार ते जे असे ढेकळ असतात ना, ते बारीक माती भुसभुशीत व्हायला पाहिजे. त्याला काय म्हणतात? कुळवणी. काही काही शब्द वेगळे वापरतात. काय म्हणतात? नांगरणी. नांगरणी पहिली असते, त्यानंतर पुन्हा एक बार असते. ती जी ढेकळ असतात त्याला भुसभुशीत करण्यासाठी पुन्हा एक बार मारावी लागते. ते प्रत्येक ठिकाणी मळणी, नांगरणी किंवा गुळणी असे बरेच शब्द वापरले जातात प्रत्येक भागानुसार. पण तुम्हाला समजलंय ते म्हणजे जर ते केलं नसेल ना, तर जूनमध्ये पेरणीच नाही करतायत. पण काही शेतकरी थोडंसं खर्च वाचवण्यासाठी किंवा थोडंसं काम कमी करण्यासाठी आळस करतात. ठीक आहे, जाऊ दे, नांगरणी मारल्या ट्रॅक्टरने, डायरेक्ट जूनमध्ये पेरणी टाकू. मग काय होतं, जूनमध्ये जो पाऊस पडतो ना, तो असा ढेकळ तो असा होतो आणि सगळे लोक पेरणी करतात, तेव्हा आपल्याला पेरणी करावी लागते. आणि जेव्हा आपण पेरणी करायला जातो तेव्हा पेरणी करता येते, पण जे पीक उमटतं ना, ते पीक एवढं असताना त्याच्या बाजूचा ढेकळ असा असतो, तो त्याच्यावर पडतो. कारण पुन्हा पाऊस पडतं तेव्हा त्या ढेकळाचे तुकडे होतात आणि ते बाजूच्या पिकावर पडतात आणि पीक नष्ट होतं. याला आत्मघातकी हल्ला म्हणतात आणि यालाच रीडिंग करून डायरेक्ट एक्झामला जाणे म्हणतात. आणि जर हे नसेल तर कुणाला सक्सेस मिळत नाही. अंबानीला अडाणीला पण नोट्स अंबानीला अडाणीला पण एखादा कोणताही प्रोजेक्ट अंमलात आणायच्या अगोदर त्याचा रिहर्सल व्हावा लागतो. गाडी चालवून बघावी लागते, मार्केटमध्ये चालती का. शेतकऱ्याला नांगरणीनंतर पुन्हा अजून त्याच्यावर काम करावं लागतो. आणि आपल्याला सुद्धा रिडिंग केल्यानंतर रिवाइज करावा लागतो, तर रिझल्ट येतो. पण आपण हे सगळं सर ते रिडिंग होते पण रिव्हिजनला वेळच पुरत नाही असं म्हणून आपण वेळ घालवत असतो. पण लक्षात ठेवा, 2 पानं कमी वाचा पण मॅक्झिमम रिव्हिजन करा. कारण रिव्हिजन शिवाय रिझल्ट नाहीये आणि रिझल्टची चिंता करायची गरज नाही जर आपण रिव्हिजन चांगलं केलं असू तर आहे. आता फोकस करू आपल्या विषयावर. राज्यघटना काय करू, कसं करू, कशातून करायचंय, किती करायचंय, हे सगळे घटक आता इथे आपण बघूयात. पहिला बघा सिलेबस किती मजेशीर आहे. भारतीय संघ राज्य व्यवस्था, फेडरल सिस्टम, ह्याच्यामध्येच ऑलमोस्ट अर्धी राज्यघटना येते. संघराज्य व्यवस्थेमध्ये बराच विषय समाविष्ट होऊन जातो, एक पार्ट. दुसरा भारतीय राज्यघटना. तुम्हाला काय वाचायचं ते वाचा. आम्ही काय सांगितलं तुम्हाला, इंडियन पॉलिटी वाचा. राज्यघटना म्हणजे काय येतं, उद्देश पत्रिका आणि आर्टिकल 1 पासून 395 पर्यंत सगळं येतं. उद्देश पत्रिका आर्टिकल 1 पासून 395 पर्यंत सगळं येतं, जी राज्यघटना आहे. पण आम्ही तरी म्हणतो की एवढं करावं लागत नाही, तेवढं करावं लागत नाही, हे करू का ते करू का, सगळं करावं लागतं. ऑल राज्यघटना आहे, नाव टाकलं हेडलाईन मध्ये. त्यानंतर पंचायत राज ऑप्शनच नाही, किमान 2 प्रश्न, अवरेज 3 प्रश्न पंचायतचे येतात, पंचायत राज. त्यानंतर कार्यकारी मंडळ म्हणजे सरकार, न्यायमंडळ आणि कायदे मंडळ म्हणजे 3 संस्था, जे लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत, त्या 4 पैकी 3 स्तंभ इथं आपल्याला सिलेबसला आहेत. कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, कायदे मंडळ म्हणजे हे लोकशाहीचे 3 आधारस्तंभ घटक. याप्रमाणे आपण याकडे बघतो. हे इथला मुख्य पार्ट आहे. आता यातच सिलेबस समजला, ए टू झेड राज्यघटना करायची, हे इथं सिलेबसचा डायरेक्ट अर्थ आणि त्याची व्याख्या डेफिनेशन आपल्याला बघायला मिळतं. आता त्याच्या खाली पहा का दिलेला आहे, घटना कशी तयार झाली, घटनेच्या प्रस्तावने मागची भूमिका व तत्व काय आहेत. राज्यघटना कशी तयार झाली म्हणजे काय, कॉन्स्टिट्युशनल बॅकग्राऊंड आहे. 1773च्या ऍक्ट पासून 1947 पर्यंतचे ऍक्ट आणि संविधान सभेची बैठक, हे सगळं यामध्ये आपल्याला कव्हर करावं लागतो.
त्यानंतर घटनेची महत्वाची कलम व वैशिष्ट्ये, राज्यघटनेची वैशिष्ट्ये. आता शब्द कसा वापरला बघा, महत्वाची कलम. कोणती असतात महत्वाची? त्यांना वाटते ती महत्वाची असतात. आता तमिळनाडूमध्ये कलम चालू आहे चर्चेत, आर्टिकल 200, आर्टिकल 201 मजबूत चर्चेत आहे. मग आता याबद्दल कोणी चर्चा करत नाही, पण आयोगाला माहिती आहे, हे विचारू शकतात. आणि ह्या आर्टिकल 200 आणि 201 भोवती फक्त 2च आर्टिकल नाही आहेत, ऑलमोस्ट असे 10-12 आर्टिकल आहेत जे याच्यात इन्व्हॉल्व आहेत. मग आता याच्यात इन्व्हॉल्व असलेलं विषय काय? तमिळनाडूच्या राज्यपालाने गेल्या 2 वर्षापासून तमिळनाडूच्या बिलावर सहाच नाही केला, 10-12 बिलं पडून ठेवले. आणि त्या बिलावर ते हा पण बोलले नाही, ना पण बोलले नाही. आणि जेव्हा त्यांच्यावर प्रेशर टाकण्यात आलं तेव्हा ते बिलं त्यातले काही ते राष्ट्रपतीकडे राखीव केले, रिझर्व्ह केले. मग आता काही बिलं राज्यपालाकडे, काही बिलं राष्ट्रपतीकडे राखीव आहेत. आणि अशा स्थितीमध्ये तमिळनाडू गव्हर्नमेंट गेलं कुठं? सुप्रीम कोर्टला. आणि सुप्रीम कोर्टला सुनावलं राज्यपालालाही आणि राष्ट्रपतीलाही. मग सुप्रीम कोर्ट कसं काय सुनावू शकतं? सुप्रीम कोर्टला आर्टिकल 142 अंतर्गत पॉवर आहे. आता ते पॉवर काय वगैरे तुम्हाला आज कळणार नाही, म्हणून मी तर काही सांगत नाही. पण चर्चेतला विषय काय? आर्टिकल 200 नुसार राज्यपालाने विधेयकाला मान्यता देणं, 201 नुसार राष्ट्रपतीने त्यावर निर्णय घेणं जरुरी आहे. आणि राज्यपाल राज्याच्या सरकारच्या सल्ल्याने काम करणं आवश्यक आहे. राज्याचं सरकार कुठे आहे? आर्टिकल 164, 163, 163 आणि 164 प्रमाणे तमिळनाडू सरकारनं जे सांगितलंय ते तिथल्या राज्यपालाने ऐकलं पाहिजे. राज्यपाल कुठे आहेत? राज्यपाल 153 आर्टिकल मध्ये आहेत. मग 153 मधल्या राज्यपालांनी काय करायला पाहिजे? 163 आणि 164 मधल्या सरकारचं ऐकायला पाहिजे आणि त्यानुसार काम करायला पाहिजे. मग हे राज्यातल्या या लोकांनी काम नाही केलं आणि त्यात पुन्हा राष्ट्रपतीकडे राखीव ठेवले. मग राष्ट्रपतीने पण काम करायला पाहिजे, पण राष्ट्रपती पण कुणाचं ऐकून काम करतात? पीएमचं ऐकून करतात. मग पीएमने त्यांना सांगितलंच नाही का? मग पीएमने सांगितलंच नाही किंवा सांगितलंच हा करू नका म्हणून पीएमनी यामध्ये इन्व्हॉल्वमेंट झालंय असं म्हणावं लागेल. मग राष्ट्रपती कुठे आहेत राज्यघटनेत? आर्टिकल 52. पीएम कुठे आहेत राज्यघटनेत? आर्टिकल 74, 75. मग 74, 75 नुसार पीएमने प्रेसिडेंटला सांगायला पाहिजे होतं सहाय्य करा म्हणून, म्हणजे ते पण केलं नाहीत. मग चर्चेत काय? आर्टिकल 74, 75, आर्टिकल 52, आर्टिकल 153, आर्टिकल 163, 164, 142 आणि 143 एवढे आर्टिकल करंटमध्ये करावे लागतात, तेव्हा हा विषय बेस्ट बनतो. आणि 143 मध्ये आता तुम्ही न्यूजपेपरला वाचला असेल, भारताच्या राष्ट्रपतींनी 14 मुद्दे मांडले सुप्रीम कोर्टकडे, आम्हाला याबद्दल सल्ला द्या. मग आता प्रश्न आहे, राष्ट्रपतीला स्वतःला सल्ला मागता येतो का? नाही. मग कोणी सल्ला मागायला लावला? सरकारने मागायला लावला. सरकार म्हणजे कोण? पीएम. पीएमने त्यांना मागायला लावला सल्ला, मग सल्ला त्यांनी द्यायला पाहिजे. मग आता सुप्रीम कोर्ट सल्ला देईल आर्टिकल 143 प्रमाणे. मग सल्ला ऐकणं बंधनकारक आहे का सुप्रीम कोर्टचं? तर राष्ट्रपतीवर ऐकणं बंधन नाही, राष्ट्रपतीची मर्जी. 142 मध्ये सुप्रीम कोर्टने डिसिजन दिलाय आणि 143 मध्ये सुप्रीम कोर्ट सल्ला देते आहे. आणि 142 ह्या आर्टिकल बद्दल मी गेल्या 2-4 वर्षापासून खूप वेळा केसेस सांगितलेत. त्यातली एक केस प्रसिद्ध आहे, विशाखा केस. विशाखा विरुद्ध राजस्थान या केसमध्ये आर्टिकल 142 चा वापर सुप्रीम कोर्टने केलेला आहे आणि यालाच न्यायालयीन सक्रियता म्हणतात. केशवानंद भारती केस यामध्येही न्यायालयीन सक्रियतेचा विषय आहे. आणि आता राज्यसभा डिसेंबरमध्ये आयोगाने हा प्रश्न विचारलाय. केशवानंद भारती हे केस न्यायालयीन सक्रियतेचं उदाहरण आहे, हे स्टेटमेंट टाकलंय. याप्रमाणे त्याला रिलेट करता आलं पाहिजे, अप्लाइड पद्धतीने करण बघता आलं पाहिजे. फक्त पुस्तकी विषय तेवढाच पाठ करून आपल्या उत्तरापर्यंत जाता येत नाही. म्हणून मग त्याचं एक वाईड नेचर जे आहे, आपल्याला परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं उत्तरं घेताना या दृष्टिकोनातून विचार करावा लागतो. म्हणजेच काय, आपल्या राज्यघटनेमध्ये पहिला पार्ट असतो कन्सेप्टचा, विषयाच्या कन्सेप्ट क्लिअर करणं जरुरी आहे. त्यानंतर त्या कन्सेप्टला पकडून त्याचा कंटेंट, ऑल डेटा एकत्र आला पाहिजे, कंटेंट. आणि तिसरा पार्ट आला पाहिजे त्याच्या रिलेटेड कंटेम्पररी इन्फॉर्मेशन. कंटेम्पररी म्हणजे गेल्या 20-30 वर्षातली माहिती. मग कंटेम्पररी प्रश्न कसे विचारतात? जसा आता आयोगाने विचारलंय, ग्रुप बी ला पण ग्रुप सी ला पण. या आयोगाचे अध्यक्ष कोण होते? निवडणूक आयोगाच्या पहिल्या महिला आयुक्त कोण होत्या? आता पहिला प्रश्न विचारला. हे काय आहे? कंटेम्पररी इन्फॉर्मेशन आहे. आणि चौथा आहे करंट, याच्या रिलेटेड आत्ता सध्या काय चाललंय. काय समजले? 4. सी कन्सेप्ट, सी कंटेंट, सी कंटेम्पररी गेल्या 20-30 वर्षातली त्याची माहिती, आणि सी करंट. 4 सी मध्ये अभ्यास होतो
इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिक्सचा. ह्या 2 विषयासाठी या 4ही स्टेपनच अभ्यास केला पाहिजे. स्टेप चुकली तरी पण फार प्रॉब्लेम आहे. डायरेक्ट करंट बघा राज्यघटनेचा, आता मी तुम्हाला सांगायला लागलो. आर्टिकल 142 नुसार भारताच्या सुप्रीम कोर्टला इस्टॅब्लिश बाय लॉ काही गोष्टी नमूद नसल्या तरी सुद्धा ड्यू प्रोसेस ऑफ लॉ प्रमाणे आर्टिकल 142 अंतर्गत सुप्रीम कोर्टला ज्युडिशियल ऍक्टिव्हिजमच्या प्रमाणे निर्णय देण्याचा अधिकार आहे. आणि अशा परिस्थितीत सुप्रीम कोर्टने दिलेला निर्णय हाच एक कायदा म्हणून सुद्धा अंमलात आणता येतो. हे अपवाद परिस्थितीत सुप्रीम कोर्टला दिलेले पॉवर आहेत आणि वेळोवेळी सुप्रीम कोर्ट हा पॉवर वापरते तेव्हा एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेटिव्हला सुद्धा ते ऐकावं लागतं. म्हणून सुप्रीम कोर्टचा जजमेंट हा सुद्धा काही परिस्थितीत कायदा असतो, हेच त्याचा अर्थ येतो. आता हे सगळे मी आता सांगितलं आज तर काही कळणार नाही, कारण हे तुम्हाला माहिती नाही की हे काय असतात. ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ किंवा इस्टॅब्लिश बाय लॉ किंवा प्रोसिजर बाय लॉ, हेच तुम्हाला शिकवलं नाही, मग हे समजणार नाही. म्हणून आज नाही तुम्हाला डायरेक्ट मी करंट सांगतोय, नाही तुम्ही करंट करू नका, कारण डायरेक्ट करंट कळत नाही जोपर्यंत त्याचं कंटेम्पररी काही माहिती नसेल. कंटेम्पररी माहिती असून उपयोग नाही, त्याचा कंटेंट माहिती पाहिजे आणि कंटेंट लक्षात ठेवण्यासाठी कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, तर आपल्याला तो विषय हाताळता येतो, तो विषय जमतो. म्हणून राज्यघटनेचा अभ्यास करताना याप्रमाणे ते महत्वाची कलम म्हणजे काय तर आता मी बोललो त्याप्रमाणे त्याची व्याख्या येते. आता जे न्यूजमध्ये आहेत त्याच्याबद्दलची आपल्यालाच ती कलम शोधावी लागतात आणि उत्तरं द्यावी लागतात. सेंट्रल स्टेट रिलेशन, निधर्मी म्हणजे धर्मनिरपेक्ष राज्य, याबद्दलची चर्चा निधर्मी राज्य या अंतर्गत येते. त्यानंतर मूलभूत हक्क आणि कर्तव्य, फंडामेंटल राईट, फंडामेंटल ड्युटी, मार्गदर्शक तत्व, शिक्षण हे त्याच्यामध्येच येतं. युनिफॉर्म सिव्हिल कोड ह्याच्यामध्येच येतं. स्वतंत्र न्यायपालिका ह्याचा एक पार्ट आहे. राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, अधिकार, कर्तव्य, राज्य विधिमंडळ. हे बघून ना लोकांना काय वाटतं, सिलेबस सांगतो तुम्हाला, हे सिलेबस बघून एवढंच लक्षात येतं. संविधान सभेचे जे कायदे आहेत ना 1773 पासून ते 1947 पर्यंतचे कायदे करायचे एक टॉपिक, संविधान सभा करायची 2 टॉपिक, आणि उद्देश पत्रिकेपासून कर्तव्यापर्यंत करायचं, उद्देश पत्रिकेपासून कर्तव्यापर्यंत करायचं, एवढा सिलेबस संपवतो. सॉरी, एवढा हा सिलेबस. काय काय बोललो मी? संविधान सभेचे कायदे, संविधान सभा आणि पहिला चॅप्टर घटनेतला उद्देश पत्रिका, इथं पासून कर्तव्यापर्यंत केलं की मेन्सच्या सिलेबस मधलं एवढं अख्ख्या सगळं संपतं. बरं, आता खाली काय आहे? खाली फक्त राज्यात राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ आणि महाराष्ट्राची विधानसभा आणि त्यांची कामं, म्हणजे 2 चॅप्टर ना. राज्याचं कार्यकारी, राज्याचं कायदेमंडळ 2च आहे. आणि एवढंच करून लोक जातात. ते एवढ्यावर अर्धेच प्रश्न सॉल्व्ह होतात. आयोगाने विचारलंय महान्यायवारी, आयोगाने विचारलंय संसद पण, राष्ट्रपती पण, उपराष्ट्रपती पण, आयोगाने विचारलंय आणीबाणी पण. आणि आयोगाने कसं टाकले पहा, केंद्र राज्य संबंध. लोक हे करतच नाही. केंद्र राज्य संबंधामध्ये आर्टिकल 245 ते 307 पर्यंत जवळपास 60-70 आर्टिकल आहेत जे बघावे लागतात. त्याच्या पलीकडं आर्टिकल इथं 330 पासून 342 पर्यंत इथं जवळपास 7-8 आयोग आहेत. आणि जर आपण घटनात्मक सगळे आयोग बघितलं तर 25 आयोग आहेत, कॉन्स्टिट्युशनल आणि नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज. ह्या 25 संस्था आहेत ज्याच्यावर आयोग 2 मार्क विचारतोय. हे इथं कुठे डिफाईन आहे, पण आयोग प्रश्न विचारतोय. सांगायचा उद्देश आहे, दिसताना सिलेबस दिसतो एवढाच केला तरी चालतो, पण याच्या पलीकडे पण सिलेबस आहे जो आपल्याला बघावा लागेल आणि याप्रमाणे तयारी करावी लागेल. म्हणून ह्या तयारीमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा एक्सक्यूज ठेवायचा नाही. मी सिलेबसमध्ये काय घेतोय तर तुम्हाला आता समजलेलं आहे. सिलेबसमध्ये मी ते घेतोय जे प्रीला पण आहे, मेन्सला पण आहे. पूर्ण राज्यघटना, राज्यघटनेसहित पंचायत राज हा संपूर्ण अभ्यासक्रमाचा आपला पार्ट आहे, जे इथून पुढे आपल्या बॅचमध्ये होणार आहे. आणि या सोबत आता जे आहे सिलेबस दिलाय, हे आता कुठं सुरू करायचं आहे, कोणत्या टॉपिक पासून सुरुवात होईल, कसं एक्झॅक्टली सिलेबसचं डिझाईन असेल, हे तुम्हाला उद्याच्या लेक्चर पासून बघायला मिळेल. त्याप्रमाणे इथून पुढचं मी प्लॅनिंग करून देतो. त्याप्रमाणे आत्ता जे सांगितलंय त्याप्रमाणे आतापर्यंतचा अभ्यासाचा शेड्यूल ठेवाच 90 दिवसाचं. आणि इथून पुढे राज्यघटनेचं जे आपलं टार्गेट आहे ऑन ॲन ॲव्हरेज ऑगस्ट एंडिंग पर्यंत
आपल्या राज्यघटनेबद्दल आपण काय करणार आहोत. आता तुम्हाला क्लास नोट्स आहेत ते मिळतील, त्यासोबत PYQचा एक सेट मिळेल, त्यासोबत मॉडेल क्वेश्चनचा एक सेट मिळेल, त्यासोबत तुम्हाला राज्यघटनेचे काही कार्ड्स आहेत आपले राज्यघटनेचे. आपण संपूर्ण राज्यघटना बॉक्समध्ये बसवलेली आहे, ज्याच्यामध्ये सगळे राज्यघटना तुम्हाला रिवाइज करताना अगदी प्लेइंग कार्ड जे आपण म्हणतो त्याप्रमाणे त्याच्यात ते बघता येतात. असा एक बॉक्स आहे. हे 4 घटक आणि लिहिण्यासाठी हँडरिटन नोटबुक, हे आपण एवढं सगळं मटेरियल आपल्या ऍडमिशन सोबत तुम्हाला देतोय. हे तुम्हाला इमिडिएटली इथून पुढे अभ्यास साहित्याचा घटक आहे. त्यासोबत इथून पुढे आपल्याला तयारी करताना काय काय करायचंय, तर त्याचे मी आता मगाशी बोललोय त्याप्रमाणे उद्यापासून लेक्चरला सुरुवात होईल. आणि त्या लेक्चर सोबत पहिलं बोर्डवर जे काही मी शिकवतोय ते टेबल, चार्ट्स, नोट्स, डिझाईन याप्रमाणे तुम्हाला इफेक्टिव्ह रीडिंग करता येईल, सहज सोपं होईल याप्रमाणे सगळ्या अभ्यासाचा घटक मी कव्हर करतोय. लिहिण्यासाठी तुमच्याकडे नोटबुक असावी, आणि नोटबुक अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात आणि मी दिलेले चार्ट अनेक वेळा ते बसत नाहीत, म्हणून तुम्हाला ऑफिसमधून लिहिण्यासाठी नोटबुक मिळतो, त्याच्यावर लिहा. ब्लँक नोटबुक असतो, त्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला लिहायला मिळेल. त्यासोबत जे टॉपिक सुरू करतोय त्या सिलेबस टॉपिकचं अनालिसिस लेक्चर उद्याला होईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्टार्ट टू एंड कोणते कोणते टॉपिक आहेत, कशा प्रकारचे आहेत, काय काय घेणार आहेत आपण, कशा प्रकारे त्याचं स्ट्रक्चर, सब पॉईंट्स आहेत, अनालिसिसचा घटक मिळेल. आणि त्यानंतर टॉपिकला आपण सुरुवात करू. त्या टॉपिक सोबत आज समजा मी जे शिकवेल त्या शिकवलेल्या टॉपिक वरतीच उद्या 10 मार्काची टेस्ट राहील. असं डेली 10 मार्काचा पेपर तुम्हाला नेक्स्ट डेला प्राप्त होईल. आणि एक टॉपिक झाला की त्याच्यावर साधारण 25, 30, 40 क्वेश्चनचा एक पूर्ण पेपर राहील. मग ते दर आठवड्याला तो पेपर होईल. असं आपण ते वीकली पेपर करत आपण पुढे जाऊ. आणि ते झाल्यानंतर तुम्हाला घरी त्या टॉपिकवर प्रश्न सॉल्व्ह करता यावं यासाठी 2000 क्वेश्चनचा एक क्वेश्चन बँक बुक देतोय, जे तुम्ही त्या टॉपिक झाल्यानंतर अजून मॉडेल क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि त्याच्यानंतर आपण क्लासमध्ये सॉल्व्ह करू त्याच टॉपिकवर आयोगाचे पेपर्स. आयोगाने समजा उद्देश पत्रिकेवर काही प्रश्न 30 विचारलेत, तर ते 30 प्रश्न कोणते आहेत, कसे आहेत, कोणत्या वर्षी कसे विचारलेत त्याबद्दलचं अनालिसिस डिस्कशनही आपण क्लासमध्ये घेऊ. त्याचं एक स्पेशल सेशन दर वीकला घेत जाऊ. त्यामुळे झालेल्या टॉपिक बद्दलचं सेशन डिस्कशन झाल्यामुळे तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की प्री आणि मेन्स या लेवलवरती अभ्यास करताना आपल्याला आता राज्यघटनेबद्दल काही करायची गरज पडणार नाही. आणि आपण कंप्लीट 15 मार्क प्रीचे आणि 30 मार्क मेन्सचे असे 45 मार्कांसाठी इथून तयारी आपण करतोय. आणि याप्रमाणे आपलं प्रिपरेशन पुढे राहील, हे माझं कमिटमेंट आहे. तुमच्या दृष्टिकोनातून आता तुमचं कमिटमेंट इथून पुढे याप्रमाणे कन्सिस्टंट प्रिपरेशनसाठी चालू ठेवा. आणि आज मी तुम्हाला फक्त आपण पुढे काय करायला पाहिजे तुम्ही आणि मी काय करणार आहे पुढच्या 3 महिन्यामध्ये आणि जो सिलेबस आहे ते दाखवलेलं आहे. आता उद्यापासून आपला टॉपिक, सिलेबस आणि लेक्चर्स याप्रमाणे त्याचं पुढे शेड्यूल सुरू करू. लेक्चर इथून पुढे ब्रेक होऊ देऊ नका. एक एक लेक्चर्स खूप अनमोल असतो, कारण त्या दिवशी जे काही होतं त्याच्यावर डिपेंड पुढच्या लेक्चरमध्ये बऱ्याच गोष्टी असतात. आणि ही बॅच आपली ऑनलाईन प्लस ऑफलाईन दोन्ही स्वरूपात आहे. पेरा इन्स्टिट्यूटचं ॲप तुम्ही डाउनलोड करून ठेवलं नसेल तर ते डाउनलोड करून ठेवा. पेरा इन्स्टिट्यूटच करा. पेरा इन्स्टिट्यूट पुणे असं सर्च करू नका. पेरा इन्स्टिट्यूट सर्च केलात की पहिलाच ॲप येतो, ते डाउनलोड करून ठेवा. त्याच्यामध्ये आपली ओनली कंबाईनची बॅच आहे आणि ही बॅच नंबर 28 आहे ऑनलाईनची. जर तुमचं कधी एखादा लेक्चर मिस झाला असेल तर तुम्हाला ते बघता येईल, यासाठी तुम्हाला मी बॅच नंबर सांगतोय. 28 नंबरची बॅच ऑनलाईनमध्ये आहे. आणि ऑफलाईनमध्ये 1110 नंबरची बॅच आत्ता परवाला संपली. 110व्या नंबरची ती बॅच होती. तर आता इथून पुढे आपला 111 हा ऑफलाईनमध्ये बॅच नंबर असतो. पण नंबर ऑफलाईनचा महत्वाचा नाही, ऑनलाईनचा आहे. कारण ते तुम्हाला काही लेक्चर कधी प्लस मायनस झाला असेल तर तुम्हाला ते 1-2 लेक्चर कोणी एखाद्या दिवशी एखाद्या 2 लेक्चर बद्दलचं अडचण असेल तर ते बघता येईल आहे. आणि जे विद्यार्थी ऑनलाईन बघतायत त्यांच्यासाठी पण ही माहिती सांगितली मी की 28 नंबरची बॅच ऑनलाईनमध्ये घ्यायचंय. आणि ही बॅच जे मी ते शिकवतोय लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. लाईव्ह लेक्चर 11 ते 1 मध्येच असतो, 11:15 ते 1:15 असा आपला टाइम आहे. आणि लाईव्ह मध्ये बघता आलं नाही तर हे लेक्चर्स तुम्ही संध्याकाळी 6 नंतर रेकॉर्डेड स्वरूपात बघू शकता. आणि याप्रमाणे डेली लेक्चर त्या दिवसाचं त्या दिवशी अपलोड होतो. आणि ऑफलाईन मध्ये जे मी पेपर घेतोय, ऑफलाईन मध्ये जे मी नोट्स देतोय, हे सगळं ऑनलाईन मध्ये पण अपलोड केलेलं असणार आहे. आणि हे कन्सिस्टंटली पुढे आपण ऑफलाईन प्लस ऑनलाईन या माध्यमातून आपला लेक्चर क्लासचा हा पार्ट आहे. आणि एकमेव बॅच आहे ऑनलाईन पण ऑफलाईन पण, जी आता करंट मध्ये चालू आहे या स्ट्रक्चरमध्ये.
तर आता इथून पुढे आपण इथे थांबूयात. बाकीचा पाठ आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पुढे कंटिन्यू करू. आणि तुमच्याकडे जी अमेंडमेंटची सीट दिलेली आहे, घटना दुरुस्त्यांची सीट, तर ती सीट उद्या न विसरता सोबत घेऊन या. सिलेबस पण घेऊन या उद्याचा दिवस, कारण त्यातले बारीक सारी गोष्टी मी तुम्हाला इलॉबरेट करून देतो. आणि पुढे अभ्यासक्रम आणि आयोगाचे पेपर्स ह्या दोन्हीचं जे तुलनात्मक अनालिसिस करून पुढे अभ्यासाला सुरू करायचं असतं, त्याही गोष्टी उद्याच्या लेक्चरमध्ये क्लिअर होतील. म्हणून उद्या आज दिलेल्या दोन्ही सीट, अमेंडमेंट आणि सिलेबसची कॉपी, हे दोन्ही उद्या येताना आठवणीने घेऊन या. आणि उद्या लेक्चर आपलं राहील 11:15 वाजता. तर उद्यापासून आपण डेली 11:15 वाजता लेक्चरला सुरुवात करू. देन मग कन्सिस्टंटली बाकीच्या पुढच्या तयारीबद्दलही लागू. उद्याच तुम्हाला मी बाकी पुढच्या टेस्टचं शेड्यूल पण सांगतो, जेणेकरून तुम्ही पण साइड बाय साइड काही रीडिंग करायला आणि रिव्हिजन करून प्रॅक्टिस करायला आपण सुरुवात कराल. लेक्चर प्लस टेस्ट पुढे काय असेल त्याचं टाइम टेबल मी उद्याच्या लेक्चरमध्ये सांगतो. ठीक आहे, थँक्यू, भेटू.